तुझं गाठोडं नदी किनारी पडलेलं सापडलं. हे नक्की काय होतंय? हा आहे तरी कोण? ह्याचा आणि माझा काय संबंध आहे? देवी आई, तूच याचं उत्तर दे आता. जळलं मेला लक्षण. बदल बदल हे रूप म्हणते मी. आता का घाबरलीस? जन्मापासूनच मी पाताळात राहिलोय, त्यामुळे हे सगळं माझ्यासाठी नवीन आहे. तरीही सम्राज्ञीने एवढ्या माणसांमध्ये तुलाच कशाला पाठवलं माझ्या बरोबर? कशासाठी? कारण माझ्याकडे कला आहे. कसा दिसतोय मी? सांगून टाक बरं. दिसतोय की नाही सुंदर साजिरा? मी कधीही कुणाचंही घेऊ शकतो रूप म्हणतो मी. तुला सांगून सोडतोय की ग, माझी मदतच होईल बघ. तुला कधी कुठे अडचण आली या कामगिरीत म्हणतो मी सुद्धा अनेक वेळा अशी रूप बदलली आहेत, रूपांतरण कुठे घेऊन. तुला माहित असतंय की रे, मर्यादा असतात की ग रूपांतरण कुठे केला. पण माझ्या या रूपाला मर्यादा नाहीत. तुला दाखवून सोडतो की बघ आता. आता सांग बरं, ओळखू येतोय का मी? गोंधळ झाला. ते काय ना, मला जेव्हा शिंक येते ना तेव्हा असाच घोळतो बघ. एक लक्षात घे, तू नवीन आहेस या खेळात. हे जग माणसाचं, इथे मी सांगेन तसंच वागायचं. कळतंय ना काय म्हणते? आता उद्यापासून आपलं काम सुरू करायचं. सम्राज्ञीने सांगितलेली गोष्ट पसरवायची या गावात. इथे आपली मुळं घट्ट रोवायची असतील तर खूप महत्वाची आहे ही पायरी. अयो, काय ती गोष्ट आणि काय ते पसरवायचं की ग गावात? एवढ्या सकाळी मृदुंग कोण वाजवत असेल? हल्ला हल्ला! अयो, कोणीतरी हल्ला केला की हो? देवाने हल्ला केला आपल्यावर. वाचा की हो, वाचा. गप्पी, काही झालेलं नाही आहे.
अयो असं काय करते? हल्ला केलं की हो देवांनी आपल्यावर. बघ की किती येतोय आवाज. तो आवाज मृदुंगाचा आहे. कुणीतरी वाजवतंय मृदुंग. असं काय? कोण वाजवत असेल? जगदंबा, काय ग? कुठं हरवलीस? नाही, काही नाही. अगं जायचंय ना आपल्याला देवळात. हो, जाऊयात. पण हा मृदुंग? अगं तो कालचा देवळातला पोरगाच वाजवत असणार. देवळातला मुलगा? तुला कसं माहित? अगं तूच सांगितलंस ना काल. तो मुलगा नदी किनाऱ्यावर सापडला, देवळात राहतो, त्याच्याजवळ मृदंग आहे. हा हा, होय, आहे त्याच्याजवळ मृदुंग. मग तोच वाजवत असणार. होय, चल निघूयात. भाई चला. किती सुंदर वाजवतोय ग. अगदी तल्लीन होऊन ऐकतच राहावं असं वाटतंय. अरे काय झालं? थांबलास कशा बाई? किती सुंदर वाजवत होतास. आज तुझ्यामुळं गावची सकाळ मंगलमय झाली बघ. हो, मला जमेल तितकं मोडकं तोडकं वाजवतो. मोडकं तोडकं काय अरे, किती सुंदर वाजवतोयस. अगदी ताला सुरात. अगदी ऐकतच राहावं असं वाटतंय. आणि हे चांगलं नसेल तर यापेक्षा आणखी काय चांगलं असणार? खरंच खूप छान वाजवतोयस तू. अगदी हरवून जावं असं वाटतं ऐकताना. आज दिवसाची सुरुवात एवढी सुंदर झालीये म्हणल्यावर समजा दिवस बी छानच जाणार. चला देवीच्या पाया पडून घेऊया. हो. आई, अगं पण घाईघाईत निघालो आणि फुलांची परडी घरीच राहिली. काय ग जगदंबा तू? थांब, देवळाच्या आवारात मिळतील ना फुलं, मी घेऊन येते. बर लवकर या हा. हो. मी तोपर्यंत देवीला नैवेद्य दाखवते.
माझी आई संकटात आहे, मला गेलंच पाहिजे. आई, अगं काय झालं या अचानक? काही काळजी करू नका. दिव्यामुळे पदराला आग लागली होती, पण आता ते मी विझवली. त्यामुळे चिंता करायची काही एक गरज नाहीये. तुम्हाला काही झालं नाही, त्यामुळे काळजी करू नका. आई, कुठं भाजलं तर नाही ना तुला? नाही. महिपती, तुझे मनापासून आभार. आज तुझ्यामुळे माझी आई वाचली. तुझ्या या उपकारांची परतफेड मी कशी करू? अगं काय आहे, उपकार कसले त्यात? तू माझे प्राण वाचवलेस म्हणून तर मी आता इथे आहे. नाहीतर माझं काय झालं असतं खुणास ठाऊक. आणि संकटात सापडलेल्या माणसाला वाचवणं हा धर्मच असतो आपला. काल तू मला वाचवलंस, आज मी तुझ्या आईला वाचवलं. मला एक चांगलं काम करायचं पुण्य लाभलं, एवढंच. लई गुन्हाचा हायस रे पोरा तू. लई चांगले विचार आहे तुझे. काही लागलं तर मी इथेच आहे देवळात. काळजी करू नका. जगदंबा, आता यांना घरी घेऊन जा. थोडा आराम करू दे. धक्का बसला यांना. संकटात सापडलेल्या माणसाला वाचवणं हा धर्मच असतो आपला. मला एक चांगलं काम करायचं पुण्य लाभलं, एवढंच. लई गुन्हाचा हायस रे पोरा तू. लई चांगले विचार आहे तुझे. काही लागलं तर मी इथेच आहे देवळात. काळजी करू नका. अगं आई, हे घे, पाणी पी. हळू 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 हळू. आणि हे काय अचानक कसं काय ठसका लागलं ग तुला? का कुणाच ठाव. त्या देवळातल्या पोराची आठवण आली ग. त्याने जर आज मला वाचवलं नसतं तर भाजलेच असते बघ मी. अशी कशी भाजली असतीस? मी आले होते की तुला वाचवायला. आणि तुझी लेक असताना तुला काय होईल का? हो ग पोरी, माझी लेक हायच गुणाची. मला खात्री आहे तू मला काय बी होऊ देणार नाहीस.
पण तो कोण कुठला मुलगा त्यानं स्वतःचा जीव धोक्यात घातला ग? हातानं आग विझवली त्यांनी, त्याचा बी हात भाजला ग. खरं आहे ग. तसं भला माणूस वाटतोय ग तो. कुठून आलाय कोणास ठाऊक. बघ, त्यानं आपल्यासाठी एवढं केलं आणि आपण त्याच्या जेवणाखाण्याचा बी विचार केला नाही. तसंच जेवायला बसलो. तू त्याच्यासाठी जेवण घेऊन जातेस का बाळा? आई, त्याला ना कुणी असं काही दिलेलं आवडत नाही बहुतेक. काल बाबांनी पण त्याला घरी येण्यासाठी आग्रह केला होता, पण तो नाही म्हणाला. माझं मी बघतो असं म्हणाला. तो म्हणाला म्हणून आपण ऐकायचं असतं व्हय? अगं, उपाशी माणसाला जेवण देणं हे आपलं कर्तव्य आहे बाळा. तू पटपट जेवण करून घे आणि त्याच्यासाठी जेवण घेऊन जा. आपण द्यायचं काम करायचं, खायचं का नाही त्याचं तो ठरवल. बरं ठीक आहे, नेईन मी. तसंही तो फार कोणाशी बोलत नाही, पण मी बोलून बघते त्याच्याबद्दल काही कळतंय का. तो नेमका आहे कोण? आता इथे कोणीही येण्याची शक्यता नाही. निळा प्रकाश हा काय प्रकार आहे? गावात एवढी मोठी कोणाची शक्ती आली, ही जगदंबाची तर शक्ती नाही. ही काहीतरी वेगळीच शक्ती आहे. नक्कीच गावात कोणीतरी वेगळं आलंय, पण कोण असेल बघायला हवं. माफ करा, मला वाटलं आता कोणी येणार नाही म्हणून मी. नाही नाही, तुझी चूक नाही. मीच अचानक आले न कळवता. आता तुम्ही येऊ शकता. मी जेवण घेऊन आले होते तुझ्यासाठी. तू कशाला घेऊन आलीस? मी खाल्लं असतं काहीतरी. तरी मी आईला म्हणाले होते की तुला असं दुसऱ्यांनी काही दिलेलं आवडणार नाही, पण आईने तरी मला आग्रहाने पाठवलं. तिला तुझी काळजी वाटते. तिला वाचवताना तुझे हातही भाजले ना. अरे, तुझे हात बरे झाले आणि काहीच जखमा नाहीत. हो, माझ्या जखमा लवकर बऱ्या होतात. माझ्या आईने मला लहानपणी एक गुटी पाजली होती, त्याचाच हा सगळा परिणाम आहे असे मला गावातले लोक सांगायचे. मला तुझ्या गावाबद्दल काहीतरी सांग ना.
कसं होतं तुझं गाव? तुला का माझ्या गावाबद्दल एवढी उत्सुकता? असं काही नाही, सहजच. बर, सांगतो. खूप छान आहे माझं गाव. म्हणजे होतं टुमदार, छोटस, पण तरी सुंदर होतं. उत्तरेला जिथे ध्रुव तारा चमकत असतो त्याच्या उजेडात बांधलेलं होतं माझं गाव. हिमाच्छादित डोंगरांच्या कुशीतलं गाव. हिमाच्छादित डोंगराच्या कुशीत? म्हणजे तुझ्या गावात हिमवर्षाव पण व्हायचा? मी हिमवर्षाव कधीच नाही बघितला, हिम सुद्धा नाही पाहिलं. महादेवांच्या कथेत ऐकलंय तेवढंच. कैलासात हिम असतं म्हणे, आणि कैलास सुद्धा उत्तरेच्या ताऱ्याजवळ कुठेतरी बसलंय असं मला माझे बाबा सांगतात. तू कैलासातून तर आला नाहीस ना?